नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिव्या गावरान फार्मच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोंबडी पालन व्यवसाय कसा सुरू करावा। तुम्हाला कोंबडी पालन सुरू करण्याची इच्छा आहे, पण तुम्हाला कसं सुरू करावं हे माहिती नाही? तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल। चला तर मग सुरुवात करूया। कोंबडी पालन व्यवसाय सुरू करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी। तुम्हाला आधी विचार करावा लागेल की तुम्ही किती कोंबड्यांचं पालन करणार आहात। त्यासाठी जागा निवडणं महत्त्वाचं आहे। कोंबडींना हवेचा पुरवठा योग्य असावा लागतो, त्यामुळे शेड ओलसर किंवा गडद न करता हवा लागेल अशी जागा निवडा। कोंबडींचा आहार आणि आहार व्यवस्थापन। आहार हे कोंबडी पालन व्यवसायाचं एक महत्त्वाचं अंग आहे। कोंबडींच्या आहारामुळेच त्यांचे उत्पादन आणि आरोग्य ठरते। त्यांना पोषणसंपन्न आहार दिला पाहिजे। गावरान कोंबड्यांना तांदूळ, गहू, बाजरी आणि अन्य कणिक पदार्थ घालणं योग्य ठरते। यामुळे त्यांचा विकास चांगला होईल आणि उत्पादन देखील वाढेल। आणखी एक गोष्ट, कोंबडींना प्रोटीनयुक्त आहार हवेच असतो। त्यासाठी सोयाबीन, कापूस आणि भाज्याही त्यांना दिली जातात। योग्य पोषण देण्यासाठी शेतकरी पालन करणारे लोक अन्नाचे प्रमाण निश्चित करतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोंबडींना नियमितपणे औषधं दिली जातात। विशेषतः लसीकरण, हिवताप व इतर रोगांपासून वाचवण्यासाठी नियमित लसीकरण आणि योग्य औषधांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे कोंबड्यांचा उत्पादन आणि आरोग्य यावर चांगला परिणाम होतो। कोंबडी पालन व्यवसायात खर्च आणि नफा। काही लोकांना कोंबडी पालन सुरू करताना खर्चाची भीती वाटते, पण तुम्ही योग्य व्यवस्थापन केल्यास नफाच मिळवणे शक्य आहे। सुरुवातीला शेड, साधनसामुग्री, आहार आणि औषध यासाठी काही पैसे लागतात। पण दीर्घकाळात तुम्हाला या व्यवसायात नफा मिळू शकतो। कोंबडी पालन व्यवसायात काही आव्हाने असू शकतात। कोंबड्यांना रोग होऊ शकतात, त्यासाठी वेळोवेळी तपासणी आणि लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि गावरान उपाय सांगितले तर ते म्हणजे कोंबड्यांना ताक देणे, कारण ते दिल्याने कोंबडी उन्हाळ्यात थंड राहते व अंडे सुद्धा जास्त देते व त्यांना लसूण ठेचून पाण्यात टाकून देणे, अजून छोट्या पिल्लांना गुळ पाणी देणे हे झाले गावरान उपाय। तर मित्रांनो, ही होती कोंबडी पालन व्यवसाय सुरू करण्याची थोडक्यात माहिती।